चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडनं भारतासमोर 252 धावांचं आव्हान ठेवलंय। दुबईच्या मैदानामध्ये आज त्यांनी निर्धारित 50 षटकामध्ये 7 बाद 251 धावा केल्या। यात मिचेल आणि ब्रेसवेलच्या अर्धशतकांचा समावेश होता। मिचेलनं 101 चेंडूमध्ये 63 तर ब्रेसवेलनं 40 चेंडूंमध्ये नाबाद 53 धावा केल्या। ब्रेसवेलनं 3 चौकार आणि 2 षटकार ठोकले। भारताच्या कुलदीप यादवनं सचिन रवींद्र आणि केन विल्यमसन या 2 महत्त्वाच्या मोहऱ्यांना तंबूचा रस्ता दाखवला। वरुणनं 45 धावा 2 तर जडेजानं 10 षटकामध्ये अवघ्या 30 धावांच्या मोबदल्यात लाथमाला तंबूत धाडलं। त्याआधी टॉस जिंकून पहिली फलंदाजी करणाऱ्या केविननी रवींद्रच्या चौफेर टोलेबाजीमुळे 10 षटकांमध्ये 1 बाद 69 अशी वेगवान सुरुवात केली होती। भारतीय फिरकीनं मग केविनच्या आक्रमक बॅटिंगला ब्रेक लावला। तर आपण कशा प्रकारची कामगिरी राहिली आपल्या गोलंदाजांची बघतो आहोत। रवींद्र जडेजा 10 षटकांमध्ये 30 धावा देत 1 विकेट रवींद्र जडेजानं घेतली। 250 धावांचा टप्पा न्यूझीलंडची टीम गाठते की नाही गाठत याची तमाम भारतीयांना उत्कंठा होती आणि नेमका 251 धावांचा स्कोअर त्यांनी केलेला आहे। त्यामुळे टीम इंडियाला आता 252 धावा ही सामना हा मॅच जिंकण्यासाठी करावी लागणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।